माझ्या बापाचं संयुक्त महाराष्ट्र विदर्भ भालकीचं संयुक्त महाराष्ट्र या कर्नाटक सरकारचं करायचं कर्नाटक सरकारचं करायचं काय कर्नाटक सरकारचं करायचं काय कर्नाटकच्या बस अडवून कोल्हापूरच्या ठाकरे गटाचं निषेध आंदोलन. कर्नाटकात मराठी भाषकांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांविरोधात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं आज कोल्हापुरात जोरदार आंदोलन केलं. यावेळी मराठी जनतेचे प्रश्न दुर्लक्षित होत असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. मराठी माणसाच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र सरकारनं तातडीनं पावलं उचलावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली. तर कर्नाटक सरकारचा यावेळी आंदोलकांनी जोरदार निषेध व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात पक्षाचे जिल्हा पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. पोलिसांनी सुरक्षा बंदोबस्त वाढवून परिस्थिती नियंत्रणात ठेवली. कर्नाटक सरकारनं महामेळाव्याला या ठिकाणी बंदी घातलेली आहे आणि या ठिकाणी रीतसर मागणी केली असताना कोल्हापूर जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही कोल्हापूरचे कलेक्टर अमोल गेडिया यांना विनंती केली होती की या मेळाव्याला जर काय परवानगी मिळाली नाही तर आम्ही महाराष्ट्रामध्ये कर्नाटकच्या मंत्र्यांना फिरू देणार नाही. आज जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा अधिवेशन सुरू आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे समन्वयक मंत्री चंद्रकांत दादा पाटील असतील, शंभूराजे देसाई असतील, हे काय करतात? अरे सभागृह सोडा आणि बेळगावमध्ये जा. बेळगावमध्ये 3.5 लाख मराठी बांधव आज रस्त्यावर उतरलेला आहे. त्यांच्यावर अत्याचार होत आहेत, 307 गुन्हे दाखल होत आहेत आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही कर्नाटकच्या एसट्या बंद केलेत. मराठी माणसाचा जो अपमान केलाय त्या अपमानाचे मराठी जनतेची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना माफी मागितली पाहिजे आणि जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये आम्ही एसटी फिरू देणार नाही आहे.